हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम-पी-एस-सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पाहणार आहोत पर्यावरणशास्त्राच्या महत्त्वाच्या संकल्पना. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर तुम्ही अभ्यास करायचा ठरवला असेल तर पर्यावरण हा विशेष एक वेगळा टॉपिक आहे. त्याचा फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेलाच प्रश्न विचारले जातात बरेचसे. तर त्या टॉपिकमध्ये बरेचसे असे प्रश्न आहेत की जे ठराविक भागावरच विचारले जातात. ऑलरेडी आपण एक भाग कव्हर केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत त्यातल्या असणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना. आणि तो टॉपिक महत्त्वाचा ठरेल कारण रिव्हिजन ओरिएंटेड तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला पॉईंट आहे ते म्हणजे शाश्वत विकास म्हणजे काय? शाश्वत विकास म्हणजे असा विकास की ज्या चालू गरजा आहेत, आपल्या चालू पिढीच्या गरजा, ह्या पूर्णपणे भागवल्या जातात. परंतु ह्या गरजा भागवताना जे पुढील पिढी असेल तर त्यांच्या ज्या गरजा आहेत तर त्या धोक्यात न आणता अशा प्रकारे जो विकास घडवून आणला जातो त्या विकासाला काय म्हणायचं? शाश्वत विकास. आता 1992ला जे ब्राझीलमध्ये रिओ दे जानेरो या ठिकाणी एक जी परिषद झाली होती त्या परिषदेला आपण काय म्हणतो तर वसुंधरा परिषद असं म्हणतो. आणि ह्या वसुंधरा परिषदेमध्ये ना एक नवीन कन्सेप्ट स्वीकारण्यात आला होता. त्या कन्सेप्टचं नाव होतं अजेंडा 21. तुम्ही बऱ्याच वेळा देसले सरांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेलच. अजेंडा 21 या जो दस्तावेज होता त्या दस्तावेजामध्ये ना शाश्वत विकासाबाबतच्या बऱ्याचशा शिफारशी सुचवलेल्या आहेत. त्यामुळे अजेंडा 21 आणि शाश्वत विकास हे एकमेकांचं नातं आहे हे तुम्हाला समजून घ्या. मग हा एक पहिला कन्सेप्ट आहे तो म्हणजे शाश्वत विकास. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कार्बन सिंक्स. कार्बन सिंक्स म्हणजे काय? आता आपल्या वातावरणाचा जर विचार केला तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड असणं किंवा नसणं गरजेचं आहे का? तर प्रश्न असा आहे की वातावरणामध्ये जर कार्बन डायऑक्साईड कमी असेल तेही चालणार नाही किंवा कार्बन डायऑक्साईड जास्त असेल तेही परवडण्यासारखं नाही आहे. फॉर एक्झाम्पल समजा जर आपल्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जर नाहीच असं झालं असेल तर काय होईल? तर ही पृथ्वी जी आहे ना तर ही नुसती थंड गोळा झाली असती. म्हणजे वातावरणात एका ठराविक प्रमाणात वाढलेला कार्बन डायऑक्साईड गरजेचं आहे. म्हणजे वातावरणात कार्बन डायऑक्साईड असणं म्हणजे काय होतं? तर पृथ्वी उबदार राहण्यामध्ये मदत होते. म्हणजे कार्बन डायऑक्साईड नसला तर पृथ्वी थंड गोळा झाली असती. कार्बन डायऑक्साईड असल्यावर पृथ्वी उबदार राहिली असती. परंतु एक मर्यादेपेक्षा जास्त झाला तर ते आपल्या वातावरणासाठी किंवा आपल्यासाठी ते घातक ठरू शकतं. मग आता असा प्रॉब्लेम काय येतोय तर कार्बन सिंक्स म्हणजे वातावरणामध्ये जे विविध स्रोत आहेत त्या स्रोतानुसार उत्सर्जित होणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तर ते वातावरणात सगळा काही साठवून राहत नाही. म्हणजे काही त्यातला घटक कार्बन डायऑक्साईड हा काही घटकाकडून शोषला जातो. परंतु कार्बन सिंक्स म्हणजे काय, की पर्यावरणामधले असे जे घटक आहेत, की जे उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्साईडचे शोषण करतात, तर त्याला आपण काय म्हणतो कार्बन सिंक्स. म्हणजे उत्सर्जित झालेल्या कार्बन डायऑक्साईडचं शोषण करणे त्याला कार्बन सिंक्स असं म्हणतात. हा दुसरा कन्सेप्ट झाला. तिसरा कन्सेप्ट आहे ते म्हणजे बायो रिमिडिएशन. त्याला आपण जैविक पुनरुत्थान असं म्हणतो. आता जैविक परिसंस्था प्रदूषित होतात का? तर त्याचं उत्तर आहे हो. मानवी हस्तक्षेप जसा वाढत जाईल त्याप्रमाणे बऱ्याचशा जैविक परिसंस्था अशा आहेत की त्या अ, प्रदूषित होतात. मग आता ह्या प्रदूषित झालेल्या परिसंस्था आहेत तर त्यांना परत मूळ स्वरूपात आणणं गरजेचं आहे. मग आता प्रदूषित झालेल्या परिसंस्थांना मूळ स्वरूपात आणण्यासाठी आपण काय वापर करतो? तर जैविक साधनांचा वापर करतो. म्हणजे जैविक साधनांचा वापर करून प्रदूषित झालेल्या परिसंस्था मूळ स्वरूपात आणल्या जातात. असं जे असतं तर त्यालाच काय म्हणायचं? म्हणून पर्यावरणाची हानी जी भरून काढण्याची प्रक्रिया आहे त्यालाच काय म्हटलं जातं? जैविक पुनरुत्थान असं त्याला म्हटलं जातं. आता एम-पी-एस-सी ह्याच्या कन्सेप्टवरच बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहे. त्यामुळे हा कन्सेप्ट माहीत असू द्या. मग आता जैविक पुनरुत्थान म्हणजे काय? तर आता ह्याच्यामध्ये 2 घटक असतात. म्हणजे बायो रिमेडिएशन म्हणजे जैविक पुनरुत्थानच्या 2 पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीला आपण म्हणतो इन सेतू पद्धती, दुसऱ्या पद्धतीला म्हणतो एक्स सिटू पद्धती. इन सेतू पद्धती म्हणजे काय? तर या प्रक्रियेमध्ये जे मूळ स्थानी आहे, इन सेतू म्हणजे मूळ स्थानी, मूळ स्थानी. मूळ स्थानीच त्या प्रदूषकावर काय केली जाते? प्रक्रिया केली जाते. म्हणजे ही बायो रिमेडिएशनची एक सगळ्यात स्वस्त आणि कमी हानी असणारी पद्धत आहे. दुसरं म्हणजे काय? एक्स सेटू पद्धत आहे. एक्स सेटू पद्धत म्हणजे काय? तर या पद्धतीमध्ये जे प्रदूषित पदार्थ आहेत, तर ते काय केले जातात? पहिल्यांदा एक वेगळे केले जातात. त्यांना मूळ स्थानापासून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं आणि त्या ठिकाणावर जैविक साधनांचा वापर केला जातो आणि त्यांचं विघटन केलं जातं. त्या पद्धतीला म्हणतात एक्स सिटू. तर हा एक कन्सेप्ट आहे, फक्त माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे बायो रिमिडिएशन.
फायटो रेमिडिएशन म्हणजे काय, तर जे जल आणि मृदा याच्यामधले जे प्रदूषक आहेत ना, तर त्यांना काढून टाकण्यासाठी वनस्पतीचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल जलपर्णी ही पाण्यात राहणारी वनस्पती आहे. तर ती काय करते, तर पाण्यामध्ये असणारा जो सायनाइड सारखा घटक आहे तर त्याचं शोषण करून घेतली जाते. किंवा ब्रासिक आणि दलदल परिसंस्थेमध्ये आढळणाऱ्या काही वनस्पती सेलेनियम या प्रदूषकाचं शोषण करतात. तर हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अनरेड. अनरेड म्हणजे काय, रेड म्हणजे रिड्युस्ड इमिशन्स, डिफॉरेस्टेशन, डिग्रेडेशन ऑफ फॉरेस्ट. म्हणजे वातावरणात कार्बन डायऑक्साईड एका ठराविक पातळीत असणं गरजेचं असतं. म्हणजे बऱ्याचशा वेळा काय होतं, ह्या कार्बन डायऑक्साईडचं ना वनामार्फत ना शोषण केलं जातं. परंतु आजकाल काय होतं, तर जंगलतोड हे मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे कार्बनचा जो साठा आहे वातावरणामधला, तर त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे. आणि दुसरी म्हणजे महत्वाचं रिझन आहे ते म्हणजे वनतोड आणि वनाची अवनती, याच्यामुळे होणारं उत्सर्जन. आता रेड ही अशी व्यवस्था आहे की ज्याद्वारे काय केलं जातं, रेड रेड म्हणजे काय, तर विकसनशील देशांना वनांचं संरक्षण व्यवस्थापन हे करण्यासाठी ना एक प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे ह्या रेड या कन्सेप्ट मधून काय केलं जातं, तर विकसनशील देशांना वनांचं संरक्षण करणं, व्यवस्थापन करणं याच्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. म्हणून या विकसनशील देशांना वनांचं संरक्षण करायचं आहे, मग त्यांना काहीतरी मदत लागल. आणि ती मदत ही कुणाकडून दिली जाते, तर विकसित देशाकडून काही आर्थिक मदत ही दिली जाते. तर हा एक महत्वाचा आहे. तर पहिलं कसं होतं, रेड होतं. आता रेड प्लस असा हा कार्यक्रम आहे. रेडच्या ऐवजी रेड प्लस म्हणजे वनांचं संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं याच्यासाठी विकसित देशाकडून विकसनशील देशांना काहीतरी मदत दिली जाते. विकसनशील देशांनी जेणेकरून त्या वनांचं संवर्धन किंवा संरक्षण करावं याच्यासाठी. एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते समजून जाईल. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे दलदलीय परिसंस्था, त्याला वेटलँड असं म्हणतो. म्हणजे हा हा एक पॉईंट आहे, दलदलीय परिसंस्था एकदम सिंपल आहे. परीक्षेला महत्वाचं काय आहे, तर तो रामसर करार महत्वाचा आहे. रामसर करार हा कुठं झालेला आहे किंवा कोणत्या तारखेला झालेला आहे, तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला. रामसर हे ठिकाण कुठल्या देशामधलं आहे, तर इराणच्या देशामधलं आहे. तर हा करार कशासाठी आहे, तर ज्या दलदलीय परिसंस्था आहेत, दलदलीय परिसंस्था यांचं संवर्धन करणं, संरक्षण करण्यासाठी हा करार लागू करण्यात आलाय. ऍक्च्युली हा करार स्वीकारण्यात आला 2 फेब्रुवारी 1971. मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन कधी सुरू झालेलं आहे, तर ते 1975 पासून इम्प्लिमेंटेशन सुरू झाले. त्यामुळे हे लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी 1971 जरी करार हा सुरू करण्यात आला असला तरी त्याचे इम्प्लिमेंटेशन मात्र 1975 सालापासून सुरू करण्यात आलेलं आहे. आता भारतामध्ये रामसर क्षेत्र कोणती आहेत, तर रामसर क्षेत्राची नावं आणि कुठल्या ठिकाणचे आहेत हे थोडंसं महत्वाचे आहे, ते मी फक्त कव्हर करतोय. त्यामध्ये येतं ते अष्टामुडी केरळमधलं, चिल्का सरोवर ओडिशा, ओकेरा जम्मू काश्मीर मधलं आहे, कोलेरू सरोवर आंध्र प्रदेश मधलं आहे, रेणुका हिमाचल प्रदेश मधलं, रोपर पंजाब मधलं, सांबर सरोवर राजस्थान, सोम मोरारी जम्मू काश्मीर मधलं, उलर सरोवर जम्मू काश्मीर, भितरकनिका खारपुटी वन ओडिसा मधलं, हरिके हरिके जरूर लक्षात ठेवा पंजाब मधलं आहे हरिके. त्याच्यानंतर लोकटेक सरोवर मणिपूर, पोंग धरण सरोवर हिमाचल प्रदेश, वेमनाड कोल केरळ मधलं. म्हणजे हे रामसर यादीतली क्षेत्र भारतातली कोणते कोणते आहेत, तर ते रामसर करार कधी स्वीकारण्यात आला होता, 2 फेब्रुवारी 1971. आणि इम्प्लिमेंटेशन मात्र त्याचं 1975 पासून सुरू करण्यात आलेलं आहे. आता ह्या सर्व क्षेत्रापैकी सगळ्यात काय लक्षात ठेवायचंय, की सगळ्यात मोठं कोणतं आणि सगळ्यात लहान कोणतं हे लक्षात ठेवायचंय. वेमनाड कोल केरळचं जे आहे ना, तर हे रामसर यादीत समाविष्ट असलेल्या क्षेत्रापैकी भारतातलं सगळ्यात मोठं आपण असं म्हणू शकतो. आणि हिमाचल प्रदेशमधलं रेणुका हे जे क्षेत्र आहे हे सगळ्यात लहान दलदलीचं क्षेत्र आहे. ह्या दोन गोष्टी. तर हे रामसर करारांतर्गत रामसर असणारी क्षेत्र. दुसरं महत्वाचं म्हणजे मॉन्ट्रिक्स नोंदी. मॉन्ट्रिक्स नोंदी म्हणजे काय, तर हा एक रामसर कराराचाच भाग आहे. म्हणजे मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये काय केलं जातं, तर मानवी हस्तक्षेप झाला किंवा प्रदूषण झालं, त्याच्यामुळे ज्या परिस्थितीय स्वरूप आहे तर त्याच्यामध्ये काही बदल होतो, किंवा एखाद्या परिसंस्था असेल तर नजीकच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. अशा दलदली परिसंस्थांचा समावेश काय केलं जातं, तर ह्या मॉन्ट्रिक्स नोंदीमध्ये केलं जातं. मॉन्ट्रिक्स नोंदीमुळे काय होतं, तर मानवी हस्तक्षेप आणि प्रदूषणामुळे अशा काही परिसंस्था आहेत की ज्या नजीकच्या काळामध्ये त्यांच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. तर अशा परिसंस्था मॉन्ट्रिक्सच्या करारांतर्गत जे एका ठिकाणी साठवल्या जातात तर त्याला मॉन्ट्रिक्स नोंद असं म्हटलं जातं. म्हणजे हा एक रामसर कराराचाच भाग आहे. ओके, ते सिंपल्स आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे साइट्स करार. साइट्स करार म्हणजे काय, तर साइट्सचा फुल फॉर्म येतो कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फॉना अँड फ्लोरा. हा करार म्हणजे धोक्यात असलेल्या ज्या वनस्पती आहेत किंवा प्राणी प्रजाती आहेत तर यांच्याबाबतचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे याच्या संदर्भात असलेला करार म्हणजेच साईट करार.
धोक्यात आलेल्या वन्य प्राणी व वन्य वनस्पती या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात असलेला करार म्हणजे काय आहे, तर साइट्स करार आहे. आता या साइट्स करारामुळे काय होतं, तर समजा प्राण्यांचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, तर त्याच्यामुळे जीव प्रजाती बऱ्याचशा धोक्यात येतात की नाही, याची खात्री करतो हा करार. त्यामुळे हा करार खूप महत्वाचा आहे, साइट्स करार. बऱ्याच वेळा काय होतं परीक्षेला ना, साइट्स करार कशा संदर्भात आहे हे आपल्याला लगेच कळत नाही. कारण CITES एवढ्या ह्याच्यावरून आपल्याला ते समजत नाही की कशा संदर्भात आहे. सी म्हणजे कन्व्हेन्शन, आय म्हणजे इंटरनॅशनल, टी म्हणजे ट्रेड, ई म्हणजे एंडेंजर्ड स्पेसीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा, हा ES ला असं एवढे आहे त्याचा हा करार. त्याच्यानंतर येतो बॉन करार. बॉन करार कशा संदर्भात आहे, तर बॉन करार हा स्थलांतरित होणारे जे वन्य प्राणी आहेत ना, यांच्या संरक्षणासंदर्भात असलेला हा करार आहे. म्हणजे या कराराअंतर्गत काय केलं जातं, तर सदस्य राष्ट्र काय करतात, ज्या धोक्यात आलेली एखादी स्थलांतरित प्रजाती असेल किंवा त्यांची अधिवास असेल, यांचं संवर्धन करणं किंवा संरक्षण करणं, याच्यासाठी असलेला हा बॉन करार आहे. म्हणजे स्थलांतरित होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासंदर्भात असलेला करार म्हणजे बॉन करार. हे जरूर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. साइट्स करार, बॉन करार काय आहे. त्याच्यानंतर येतो व्याघ्र प्रकल्प हा प्रोजेक्ट. व्याघ्र प्रकल्प हा प्रोजेक्ट देशामध्ये कधी सुरू करण्यात आला, 1973-74 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आला. म्हणजे देशामध्ये वाघाच्या शिकारावर बंदी घातली होती 1972 मध्ये, कारण त्या प्रकल्पाचा उद्देश होता की वाघांचं संरक्षण करणं. त्याच्यासाठी व्याघ्र प्रकल्प हा 1973-74 मध्ये देशामध्ये सुरू करण्यात आलेला होता. महाराष्ट्रातले 6 पैकी 5 व्याघ्र प्रकल्प हे एकट्या विदर्भामध्ये, हे लक्षात असू द्या. आणि सगळ्यात जास्त वाघांची संख्या कोणत्या विभागात आहे, तर तो नागपूर विभागात आहे. म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने नागपूर शहराला काय म्हटलेलं आहे, भारताची व्याघ्र राजधानी असं म्हटलेलं आहे. तर ते एक लक्षात असू द्या, महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे कस्तुरी मृग प्रकल्प. आता कस्तुरी मृग म्हणजे काय, आता अत्यंत सुगंध असणाऱ्या जे कस्तुरीसाठी ना हरणांची बऱ्याच प्रमाणात शिकार केली जाते. आता याच्यामध्ये जे नर कस्तुरी हरिण असतं ना, जेव्हा ते 1 वर्षाचं होतं, तर त्यांच्यामधून ना मिल्क कस्तुरीचं स्रवण सुरू करतो. आणि हा जो स्राव आहे ना, कालांतराने वाळून घट्ट बनतो आणि एक छोट्या वाटाण्याच्या आकारासारखी एक गाठ तयार होते. ऍक्च्युली ही गाठ सुगंधी असते, त्यामुळे ही गाठ मिळवण्यासाठी ना बऱ्याच मोठ्या प्रमाणात हरणांची शिकार केली जाते. म्हणजे अज्ञानातून असं होतं, आपण असं म्हणू शकतो. आता दुसरे एक लक्षात असू द्या की हे जे कस्तुरी मृग आहेत यांना वाचवण्यासाठी ना, केदारनाथ वन्य अभयारण्य हिमाचल प्रदेशचं जे आहे ना, तिथे एक प्रकल्प सुरू करण्यात आलाय आणि त्याच्यासाठी जागतिक वन्यजीव निधी आहे ना, याची मदत सुद्धा झालेली आहे. म्हणजे ह्या हरणांना वाचवण्यासाठी. त्यामुळे कस्तुरी हा एक महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर UNEF ट्रिपल सी म्हणजे काय, तर UN म्हणजे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रसंघाचा आराखडा याबाबतचा जो करार आहे, त्याला UNEF ट्रिपल सी असं म्हटलं जातं. म्हणजे हा एक पर्यावरण विषयक असलेला आंतरराष्ट्रीय करार आहे. हा करार कधी स्वीकारण्यात आला, तर 1992 मध्ये ब्राझीलच्या रिओ दो जानेरोमध्ये जी परिषद झाली होती, त्या परिषदेला आपण वसुंधरा परिषद म्हणतो. या वसुंधरा परिषदेमध्ये UNEF ट्रिपल सी हा करार काय करण्यात आला होता, स्वीकारण्यात आलेला होता. म्हणजे जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी किंवा या बदलामुळे होणारं नुकसान आहे ते कमी करण्यासाठी जे सदस्य राष्ट्र आहेत ना, तर त्यांनी राष्ट्रीय पातळीवर असेल किंवा एखाद्या वेळेस प्रादेशिक किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणं किंवा काम करणं गरजेचं आहे. आणि हे सदस्य राष्ट्रांनी मान्य केलेलं आहे. आता याचं मुख्यालय कुठं आहे, तर मुख्यालय सचिवालय कुठं आहे, बोन, जर्मनीतल्या बोन या ठिकाणी याचं सचिवालय आहे. म्हणजे हरितगृह वायूचं वातावरणातलं जे प्रमाण आहे याचं स्थिरीकरण करणं किंवा जागतिक अन्न सुरक्षितता, परिसंस्थांना संरक्षण प्राप्त करून देणं, ही सुद्धा या कराराची वैशिष्ट्ये आहेत. तर हे अन्न सुरक्षितता जागतिक याच्या संदर्भातला महत्वाचा हा पॉईंट आहे, ज्याचा फक्त ओव्हरलुक करून घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे जैवविविधता हॉटस्पॉट. जैवविविधता हॉटस्पॉट ही संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली, तर नॉर्मन मेयर हा जो संशोधक आहे, या संशोधकाने 1998 मध्ये ही संकल्पना मांडली होती, जैवविविधता हॉटस्पॉट. म्हणजे जैवविविधता हॉटस्पॉट काय असतं, तर धोकाग्रस्त जैवविविधता संपन्न जो प्रदेश असतात ना. आता फॉर एक्झाम्पल आपण भारतामध्ये जैवविविधता हॉटस्पॉट किती आहेत, तर 4 आहेत. पहिला येतो तो हिमालयचा, दुसरा येतो इंडो म्यानमार, तिसरा येतो पश्चिम घाट आणि चौथा येतो अंदमान निकोबार. आता हे जे 4ही हॉटस्पॉट भारतामध्ये आहेत ना, तर हे आपण असं म्हणू शकतो की हे भारतामध्ये अंशतः वसलेले आहेत. म्हणजे जैवविविधता हॉटस्पॉट हे परिसंस्था आधारित प्रदेश आहेत. म्हणजे भारतातला थोडा भाग आणि इतर देशांमध्ये पण त्याचा थोडासा भाग आहे. आता एकापेक्षा अधिक देशामध्ये असू शकतात जैवविविधता हॉटस्पॉट. तर हा एक पॉईंट जरूर लक्षात घ्या.
त्याच्यानंतर पर्यावरणाच्या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची संस्था ती म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायालय, त्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असं म्हणतो. म्हणजे पर्यावरणविषयक वाद असेल किंवा दावे हाताळण्यासाठी ना एक विशेष तज्ज्ञांची समावेश असणारी ही संस्था आहे. आता या न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? जो राष्ट्रीय हरित न्यायासन कायदा 2010चा आहे ना, याच्या अंतर्गामध्ये 18 ऑक्टोबर 2010 रोजी कधी करण्यात आले? 18 ऑक्टोबर 2010 रोजी अ, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता हे जे खटले आहेत या न्यायालयावर, आता निकालात काढण्यासाठी काय कायदेशीर बंधन आहे का? तर नाही. परंतु हे खटले 6 महिन्याच्या आत निकालात काढण्यासाठी हे न्यायालय ना प्रयत्न करत राहते. दुसरं म्हणजे हरित न्यायाधिकरणाचं मुख्यालय कुठं आहे? तर नवी दिल्लीला याचं मुख्यालय आहे आणि 4 ठिकाणी त्याचे खंडपीठ आहेत. त्याच्यामध्ये भोपाळ येतं, महाराष्ट्रातल्या पुणे या ठिकाणी, कोलकाता आणि चेन्नई या 4 ठिकाणी या न्यायालयाची काय खंडपीठ आहेत. हां, तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. तर या लेसनमध्ये आपण काय केलेलं आहे, तर पर्यावरणाच्या संदर्भातल्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना होत्या, की ज्याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो, त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडले तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण लेसनमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारा घटक, तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा त्याला आपण शाश्वत विकास लक्ष्य असं आपण म्हणतो. तर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे आजच्या लेसनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आता जगभरातल्या सर्व देशांनी ना MDG याची यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर, MDG म्हणजे काय तर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, म्हणजे त्याला आपण सहस्रक विकास लक्ष्य असं म्हणतो. तर आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे स्वीकार केलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सध्या सुरू केलेलं आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहणार आहोत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा स्वीकार कधी करण्यात आला? तर 2015मध्ये नवीन अजेंडा तो स्वरूपामध्ये ते स्वीकारण्यात आलेला आहे. किती सदस्य देशांनी हे स्वीकारलेलं आहे? तर 193 सदस्य देशांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा त्याला आपण शाश्वत विकास लक्ष्य असं आपण स्वीकारलेलं आहे. आणि आता हे जे दस्तऐवज एक तयार केला होता म्हणजे हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससाठीचा, आणि त्याचं शीर्षक होतं किंवा त्याचं टायटल होतं ते म्हणजे द फ्युचर वी वॉन्ट. हां, द फ्युचर वी वॉन्ट म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाची जे आमसभा आहे, म्हणजे त्याला आपण ओपन वर्किंग ग्रुप असं म्हणतो, याबाबत त्यांनी एक बंधनकारक असणाऱ्या दस्तऐवजाची निर्मिती केली. त्याचं शीर्षक होतं द फ्युचर वी वॉन्ट. आता हा जो SDG आहे याची निर्मिती कधी करण्यात आलेली होती? म्हणजे जुलै 2012मध्ये जो Rio20 परिषद झाली होती, त्याच्यानंतर जुलै 2014मध्ये जो 17 कलम असणारी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची निर्मिती झालेली होती. आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीवर फोकस करण्यात आलेलं आहे, ते आपण पाहायचं आहे. म्हणजे आता ह्याचा अजेंडा कधीपर्यंत स्वीकारण्यात आले किंवा हे जे टार्गेट्स आहेत किंवा ही उद्दिष्ट आहेत, हे कधीपर्यंत आपल्याला अचीव करायचे आहेत? तर हे 2030 पर्यंत शाश्वत विकासाचा अजेंडा आपण स्वीकारलेला आहे जगातल्या सर्व देशांनी. आता ह्याच्यामध्ये असलेली 17 उद्दिष्ट कोणती आहेत? या 17 उद्दिष्टामधलं पहिलं उद्दिष्ट येतं नो पॉवर्टी. नो पॉवर्टी म्हणजे जगामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारची जी गरिबी आहे ना, त्याचं निर्मूलन करायचं, त्याला नो पॉवर्टी. दुसरं आहे ते म्हणजे झिरो हंगर. झिरो हंगर म्हणजे भूक संपवणे, म्हणजे अन्न सुरक्षा कायदा असेल आपला, किंवा सुधारित पोषण आहार उपलब्ध करून देणे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे झिरो हंगर हे दुसरं महत्त्वाचं लक्ष्य आहे. तिसरं लक्ष्य आहे गुड हेल्थ अँड वेल बिईंग, म्हणजे आरोग्यपूर्ण जे सर्व वयोगटातील नागरिक आहेत, तर त्यांचं कल्याण साधलं पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित आरोग्य मिळालं पाहिजे, म्हणजे गुड हेल्थ अँड वेल बिईंग हे एक महत्त्वाचं लक्ष आहे. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे क्वालिटी एज्युकेशन. म्हणजे एज्युकेशन तर मिळालंच पाहिजे, परंतु ते सर्वसमावेशक असलं पाहिजे आणि ते एज्युकेशन हे गुणवत्तापूर्वक असलं पाहिजे, म्हणजे क्वालिटी एज्युकेशन. हे सुद्धा 17 लक्षामध्ये एक लक्ष ठरवण्यात आलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आणि आजच्या घडीचा सगळ्यात इम्पॉर्टंट असणारा तो म्हणजे जेंडर इक्वेलिटी. म्हणजे मुलींचं सक्षमीकरण करणं, महिला सक्षमीकरण करणं, जेंडर इक्वेलिटी, मुलं मुली समान मानण्यात यावं, याच्यासाठी जेंडर इक्वेलिटीचा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आजच्या घडीला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ते सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे 17 लक्षामध्ये. ते म्हणजे पाण्याचा आणि स्वच्छताची उपलब्धता सुनिश्चित करणं, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे क्लीन वॉटर आणि सॅनिटेशन हाही पॉईंट आहे. त्याच्यानंतर अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी,
म्हणजे सर्वांना जी ऊर्जा आहे तर ती अल्प खर्चिक मिळावी, शाश्वत असली पाहिजे आणि आधुनिक ऊर्जा साधनांचा वापर करून उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी. हे तुम्हाला 17 का लक्षात ठेवायचे आहेत? परीक्षेला काय केलं जातं? एक 5-6 लक्ष दिली जातात. त्यामध्ये एक लक्ष असं कोणतं असतं की त्या सत्रामध्ये नाही, हे आपल्याला ओळखायचं असतं. त्यामुळे हे इंग्रजीमधून जरी लक्षात ठेवलं ना, तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी हे 7व्या क्रमांकाचं लक्ष आहे. 8व्या क्रमांकाचं लक्ष येतं ते म्हणजे डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे आर्थिक वाढ तर झालीच पाहिजे, पण ती आर्थिक वाढ कशी असली पाहिजे की शाश्वत असली पाहिजे. म्हणजे चालू काळातल्या गरजा पूर्ण करता जे इन फ्युचरमधल्या ज्या गरजा आहेत तर त्याला धक्का न लावता त्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही सर्वसमावेशक असली पाहिजे. म्हणजे ही आर्थिक वाढ होताना सर्व घटकांना विचारात घेऊन जाणारी आर्थिक वाढ असली पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे उत्पादक रोजगार उपलब्ध करणे. सध्या हा भेडसावत असलेला प्रश्न आहे. भारतासारख्या देशामध्ये तर हा सध्या जास्त आवासून उभा राहिलेला प्रश्न आहे की रोजगार उपलब्ध असणं गरजेचं आहे. म्हणजे डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ तर पाहिजेच, परंतु रोजगार उपलब्ध सुद्धा झालेले पाहिजेत. 9वा प्रकारचं जे महत्त्वाचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मधलं गोल्स आहे ते म्हणजे इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या 3 गोष्टी. इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर. इंडस्ट्री म्हणजे आपले उद्योगधंदे, म्हणजे औद्योगिकरण होणं गरजेचं आहे, उद्योगधंद्याची वाढ होणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु ही उद्योगधंद्याची वाढ होताना शाश्वत असायला हवी. इनोव्हेशन, इनोव्हेशन म्हणजे नवीन कल्पकतेला चावाव देणं किंवा नवीन गोष्टींना सर्वसम इनोव्हेट असलं पाहिजे हे. आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे पायाभूत सुविधा आहेत तर त्यांची निर्मिती झाली पाहिजे आणि त्या पायाभूत सुविधांनुसार त्या उपलब्ध घटकानुसार परत रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे. म्हणजे पायाभूत सुविधांची निर्मिती करणं, त्या सर्वसमावेशक शाश्वत असं औद्योगिकरण होणं आणि नवीन कल्पकतेला वाव मिळणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. म्हणून इंडस्ट्री, इनोव्हेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे 9वं उद्दिष्ट किंवा 9वं ध्येय ठरवण्यात आलेलं आहे. 10व्या देशामध्ये रिड्यूस इनइक्वेलिटीज असं टाकलेलं आहे. म्हणजे काय आहे तर आता वेगवेगळ्या देशांचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी असमानता आहे. मग ह्या सर्व देशामधली जी असमानता आहे ना ते दूर करण्यासाठी 10व्या क्रमांकाचं ध्येय ठरवण्यात आले. ते म्हणजे रिड्यूस इनइक्वेलिटीज, म्हणजे वेगवेगळ्या देशामधली असमानता जी आहे तर ती दूर करता आली पाहिजे. त्याच्यानंतर 11व्या क्रमांकाचं ध्येय आहे ते म्हणजे सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज. म्हणजे शहरं आणि जी वेगवेगळ्या शाश्वत पद्धतीनं तयार करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं ध्येय आहे. आणि कम्युनिटीज म्हणजे अधिक समावेशक मानवी वस्त्या राहणं किंवा कम्युनिटी राहणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. हे 11व्या क्रमांकाचं ध्येय आहे. 12व्या क्रमांकाचं ध्येय आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. म्हणजे ज्या उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती आहेत ना त्या शाश्वत स्वरूपात आणणं. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील ना त्या शाश्वत स्वरूपात आणणं. शाश्वत विकास म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर कळणं गरजेचं आहे. शाश्वत विकास म्हणजे असा विकास की जो चालू काळातील ज्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या जातील, परंतु त्या गरजा पूर्ण करताना फ्युचरमधल्या ज्या गरजा असतील किंवा फ्युचरमधल्या संसाधनं असतील तर त्याचा वापर म्हणजे त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही अशा प्रकारे विचार करून पूर्ण केल्या जाणाऱ्या गरजा त्या म्हणजे शाश्वत विकास. शाश्वत विकास म्हणजे चालू काळातला विकास किंवा चालू काळातल्या गरजा पूर्ण करायच्या, परंतु फ्युचरमधल्या कोणत्याही गरजांना काही तडा न जाता त्या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत. तर ह्या प्रकारचं जे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन हे 12व्या क्रमांकाचं ध्येय होतं. 13व्या क्रमांकाचा सगळ्यात महत्त्वाचा आहे ते म्हणजे क्लायमेट ॲक्शन. म्हणजे सध्याच्या काळात आणखी एक भेडसावणारा प्रश्न म्हणजे हवामान बदल. आणि हवामान बदल होणं आणि त्याच्यापासून निर्माण होणारे दुष्परिणाम हे सुद्धा आपल्याला रोखणं गरजेचं आहे. आणि ते रोखताना हा ना त्याच्याबाबतचं इमिजिएट ॲक्शन घेतली पाहिजे किंवा त्याच्यावर त्वरित उपाययोजना करणं गरजेचं आहे. कारण जर त्याचं असं वाढत गेलं तर हवामान बदल ही एक मोठी समस्या आपल्यासमोर आहे. त्यामुळे 13व्या क्रमांकाच्या ध्येयामध्ये क्लायमेट ॲक्शन ठेवलेलं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये. त्याच्यानंतर 14व्या क्रमांकाचं आहे ते म्हणजे लाईफ बिलो वॉटर. म्हणजे महासागर आहेत, आता प्रवाळ असतील तर ग्रेट बॅरियर रीफ जे ऑस्ट्रेलियामध्ये असणारे रीफ आहे, तर प्रवाळांवर सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. कारण जल प्रदूषण, पाण्या प्रदूषणामुळं मग समुद्रामधल्या सुद्धा जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा तिथलं जे वेगवेगळे जैवसंपत्ती आहे ती सुद्धा आता कालांतरानं कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे लाईफ बिलो वॉटर सुद्धा एक महत्त्वाचं ध्येय आपल्यासमोर आहे. ते सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये 14 क्रमांकाचं ठेवले. म्हणजे तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर जे महासागर असतील किंवा समूह असतील तर त्याचं संवर्धन करणं. फॉर एक्झाम्पल लेटेस्ट ट्रेंड म्हटलं तर ऑस्ट्रेलियातली ग्रेट बॅरियर रीफला सुद्धा धोका निर्माण झालाय अशा प्रकारचे अहवाल सध्या येत आहेत. तर त्याच्याशी असणारे जे साधन संपत्ती आहेत तर त्याचा सुद्धा शाश्वतपणे वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे लाईफ
बिलो वॉटर हे सुद्धा सस्टेनेबल गोल मधलं 14व्या क्रमांकाचं गोल आहे. 15व्या क्रमांकाचं येतं ते म्हणजे लाईफ ऑन लँड, म्हणजे इकोसिस्टीम, परिस्थितीय व्यवस्था आहेत ना, याचा सुद्धा शाश्वत पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला वनाचं शाश्वत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल म्हणलं तर वाळवंटीकरण, याचा सुद्धा मुकाबला करणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या काळामध्ये शेती करण्यामध्ये एक भेडसावणारी समस्या म्हणजे जमिनीचा कस कमी होत चाललेला आहे. त्यामुळे याच्यापासून होणारी जैवविविधतेची हानी आहे ना, ती सुद्धा आपल्याला रोखता येणं गरजेचं आहे. त्यामुळे लाईफ ऑन लँड हे सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये 15 क्रमांकाला ठेवलेलं आहे. 16 क्रमांक आणि 17 क्रमांकावर ठेवण्यात आले ते म्हणजे पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, परंतु ते शांततापूर्वक विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारी झाली पाहिजे. सर्वांना समान न्यायाची हमी मिळाली पाहिजे. पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन म्हणजे काय, तर तुम्हाला जागतिक पातळीवर किंवा विविध पातळ्यावर याच्याबद्दलचं समन्वय असणं गरजेचं आहे. एकमेकांना उत्तरदायी असणाऱ्या समन्वयक संस्था सुद्धा स्थापन होणं गरजेचं आहे. म्हणजे सर्व देशांनी एकत्रित येऊन अशा प्रकारे काम करणं गरजेचं आहे की जे शाश्वत विकासाचे ध्येय आपण पार गाठू आणि त्या दृष्टिकोनातून आपण विकास मिळवू. तो विकास कसा असला पाहिजे, तर तो शाश्वत विकास असला पाहिजे. म्हणजे सर्वांना न्यायापर्यंत पोहोचण्यासाठी याची मदत होईल. अशा प्रकारचं हे 16वं ध्येय आहे, पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. 17वं ध्येय आहे ते म्हणजे पार्टनरशिप फॉर द गोल्स. म्हणजे आपल्याला हा जो विकास गाठायचा आहे, शाश्वत विकास, त्याच्यासाठी काहीतरी भागीदारी करणं गरजेचं आहे. आणि ही भागीदारी युनिव्हर्सल असली पाहिजे. म्हणजे वैश्विक भागीदारी निर्माण होण्यासाठी त्या प्रकारची साधनं विकसित होणं गरजेचं आहे. त्यामुळं पार्टनरशिप फॉर द गोल्स हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समधलं 17वं गोल आहे. आता ही जी 17 गोल्स आहेत, तर त्याच्यामध्ये एकूण उद्दिष्ट किती आहेत, तर 169 उद्दिष्ट आहेत. म्हणजे हा एक ब्रॉडबँड अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे जो आपल्याला गाठायचा आहे. म्हणजे MDG मध्ये ज्या जगातील सर्व देशांना लागू होत होती, त्याचं SDG ही वैश्विक आहेत, अधिक सर्वसमावेशक आहेत MDG पेक्षा. तर हे आपल्याला गाठायचे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे MDG ही ना फक्त विकसनशील देशापुरता मर्यादित होती, परंतु SDG ही वैश्विक आहेत आणि व्यापक आहेत, जगातल्या सर्व देशावरती बंधनकारक करण्यात आलेली आहेत. म्हणजे SDG मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ना, फक्त इंग्रजीमध्ये जर लक्षात ठेवलं तरी इम्पॉर्टंट आहे. नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेल बिईंग. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पाहणार आहे ते म्हणजे पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या संघटना कोणत्या. याच्यामध्ये आपण पहिला भाग करणार आहे तो आंतरराष्ट्रीय संघटनेची थोडीशी माहिती, त्याच्यानंतर देशी संघटनाची माहिती, त्यानंतर अशा काही महत्त्वाच्या संघटना की त्या संघटना कोणत्या ठिकाणी आहे, अशा प्रकारच्या जोड्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे आता हा जो टॉपिक आहे याचा तुम्हाला फायदा कशासाठी होईल, जर तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. त्याचबरोबर UPSC पूर्व परीक्षा याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आणि कंबाईन परीक्षेसाठी याचा तुम्हाला जास्त फायदा नसेल, परंतु राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी डेफिनेटली असेल, एवढं मी तुम्हाला इथं सांगू शकतो. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोरचे जो बेल आयकन दिसतो त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आज आपण पाहणार आहे पर्यावरण रक्षणासाठी काम करणारी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची संघटना, त्याला म्हटलं जातं UNEP. UNEP म्हणजे काय, तर UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम किंवा संयुक्त राष्ट्र संघटनेचा त्याला काय म्हटलं जातं, पर्यावरणाचा कार्यक्रम. आता हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली का कोणत्या वर्षी झाली, तर या कार्यक्रमाची सुरुवात 1972 मध्ये झाली. UNEP कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या परिषदेमध्ये झाली, तर स्टॉकहोम येथे 1972 मध्ये झालेली जागतिक पर्यावरण परिषद, यामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. आता याचं प्रमुख कार्यालय कुठे येतं, तर कार्यालय येतं केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी याचं कार्यालय येतं. आता ही जी UNEP संघटना आहे, त्या UNEP संघटनेचं प्रमुख कार्य काय आहे, तर याच्यावरनं पहिलं महत्त्वाचं यांचं टार्गेट काय असतं, तर संयुक्त राष्ट्र संघटना याच्या मार्फत पर्यावरणावर जे विविध परिषद आहेत ना त्याचं आयोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आयोजन करून त्यामध्ये येणाऱ्या ज्या शिफारशी असतील त्या शिफारशीला इम्प्लिमेंट करणं हे एक महत्त्वाचं कार्य ह्या UNEP परिषदेचं आहे. तर हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे दोहा परिषद. दोहा परिषद, आता दोहा हे कुठं आहे तर ठिकाण, तर कतारची राजधानी दोहा या ठिकाणी 8 डिसेंबर 2012 रोजी ना वातावरण बदलासंदर्भात एक परिषद झाली होती. या परिषदेमध्ये जो क्योटो प्रोटोकॉल आहे त्याच्या जागी जागतिक सहमती असलेल्या करारास 2015 पर्यंत अंतिम रूप देण्यात येईल असा एक निर्णय डिसिजन घेण्यात आला होता. त्यामुळे ती दोहा परिषद चर्चेत आलेली
होती. आता आपण पर्यावरणाच्या संदर्भातलं थोडंसं पाहतोय ना, तर त्यातली दुसरी महत्त्वाचा कार्यक्रम येतो, तो म्हणजे युनेस्कोचा मानव आणि जीवावरण कार्यक्रम किंवा त्याला मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम असंही म्हटलं जातं. मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम. मराठी नाव लक्षात ठेवण्याऐवजी तुम्ही इंग्रजीमधून नाव लक्षात ठेवा, मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम. आता या प्रोग्रामची सुरुवात कधी करण्यात आली होती? तर मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्रामची सुरुवात 1970 मध्ये करण्यात आली होती. म्हणजे याचा उपयोग होता कशासाठी? मानव आणि जीवावरण यांच्यामध्ये जागतिक स्तरावर सुधारणा करणं हेच एक टार्गेट ठेवून युनेस्कोनं याची स्थापना केलेली आहे किंवा याची सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाची संघटना येते ती म्हणजे जागतिक वन्यजीव कोष किंवा त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. आता हे याची स्थापना कधी करण्यात आलेली होती? तर 1961 मध्ये वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंडची स्थापना करण्यात आलेली होती. याचं महत्त्वाचं टार्गेट किंवा कशासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती? तर याचं टार्गेटच होतं वन्यजीवांचं संरक्षण करणं हे टार्गेटसाठी. याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंड. कुठं आहे? स्वित्झर्लंडमध्ये याचं मुख्यालय आहे. म्हणजे ह्या 2-3 महत्त्वाच्या काही संघटना झाल्या. त्याच्यानंतर पर्यावरण रक्षणाचं कार्य करणाऱ्या भारतातील काही महत्त्वपूर्ण संस्था सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची संस्था येते ती म्हणजे बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. कोणती संस्था आहे? बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. आता ही जी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. का? तर बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना पहिल्यांदा 1890 मध्ये कोलकात्याला झाली होती. मात्र 1939 सालानंतर ती काही वर्षांसाठी बंद झाली होती. पुन्हा ती 1954 साली सुरू करण्यात आली. म्हणजे बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे लक्षात ठेवताना तुम्हाला 1890 साली कोलकात्याला स्थापना, 1939 मध्ये बंद झाली, परत 1954 मध्ये चालू झाली. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची संघटना येते ती म्हणजे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना 1916 मध्ये झाली. आता ही संस्था कशासाठी कार्य करते? म्हणजे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही कशासाठी कार्य करते? तर या संस्थेमार्फत सगळ्यात जास्त टार्गेट केलं जातं ते म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण आणि पर्यावरणाबाबतचे जे मूलभूत संशोधन आहे, या 2 गोष्टीवर या संस्थेच्या वतीनं टार्गेट केलं जातं. त्यामध्ये झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर तिसरी येते ते म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. डेफिनेटली लक्षात ठेवा. याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेला बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आणि काही ना काही गोष्टीवरून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही चर्चेत असते. आता या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर याची स्थापना 1883 मध्ये मुंबईला करण्यात आलेली आहे. आता या संस्थेचं जर कार्य जर बघितलं तर हे निसर्ग संशोधन संवर्धन क्षेत्र आहे. याच्यामध्ये हे जास्त करून कार्यरत आहे. त्याच्यामध्ये संशोधन करणारी सर्वात पुरातन बिगर शासकीय संस्था, हे लक्षात असू द्या. शासनाची नसून ती बिगर शासकीय संस्था म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. आता ही जी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे ना, या सोसायटी मार्फत कोणतं लोकप्रिय मासिक चालू केलं जातं किंवा कोणतं संशोधनपर मासिक प्रकाशित होतं? तर हॉर्नबिल या नावाचं मासिक प्रकाशित होतं किंवा हॉर्नबिल फेस्टिवल असतो बघा नागालँडमध्ये, तो सुद्धा या वर्षीचा चर्चेत होता. कुठं झाला, काय झाला हे तुम्ही माहीत असू द्या. परंतु बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मार्फत एक मासिक प्रकाशित केलं होतं, त्याचं नाव आहे हॉर्नबिल. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याचं जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री हे संशोधनपूर्ण मासिक प्रकाशित होत असतं. त्यामुळे हाही पॉईंट परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आतापर्यंत झालेले रिकॉल करू आणि मग पुढच्या पॉईंटकडे जाऊ. आतापर्यंत आपण काय पाहिलं तर पहिल्यांदा पाहिलं UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. स्थापना कधी? 1972 ला. कोणत्या ठिकाणी? स्टॉकहोमला. कार्यालय कुठं? केनियाची राजधानी नैरोबीला. महत्त्वाचं कार्य काय? तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मार्फत ज्या पर्यावरणाच्या विविध परिषदा होतात ना, त्यांच्यावर शिफारसी घेणं आणि त्या शिफारशींचं इम्प्लिमेंट करणं हे UNEPचं महत्त्वाचं कार्य. ओके. त्याच्यानंतर पुढचा पाहिला दोहा परिषद का महत्त्वाची होती? बरोबर, दोहा कुठं आलं? कतारची राजधानी. 8 डिसेंबर 2012 ला झाली. वातावरण बदलासंदर्भात. क्योटो प्रोटोकॉलच्या जागी एक जागतिक स्तरावर कोणता तरी करार यावा, त्याला अंतिम रूप देण्यात यावं, असं ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे दोहा परिषद चर्चेत होती. त्यानंतर आपण पाहिलं मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम. कधी सुरुवात झाली? ते 1970 साली. कुठं कोणातर्फे झाली? तर युनेस्को तर्फे झाली. कशासाठी झाली? तर मानव आणि पर्यावरण यांच्यामध्ये जागतिक स्तरावर सुधारणा करण्यासाठी झाली. त्यानंतर आपण पाहिलं वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड किंवा त्याला जागतिक वन्यजीव कोष. कधी स्थापना आहे? 1961 सालची स्थापना आहे. मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमध्ये आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाचं संरक्षण करणाऱ्या भारतातील काही महत्त्वपूर्ण संस्था आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. ह्या संस्थेची स्थापना कुठं झाली? तर कोलकात्याला झाली. पहिल्यांदा कधी झाली होती? तर 1890 साली झाली होती.
परत काय लक्षात ठेवायचं, ते 1939 साली बंद झाली. 1954 साली ती परत सुरू करण्यात आली, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया. त्याच्यानंतर पुढची संस्था येते ती म्हणजे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे तर 1916 मध्ये झाली होती. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचं कशासाठी संशोधन किंवा कार्य करते हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. का? तर या संस्थेमार्फत जे प्राण्यांचं वर्गीकरण आहे आणि पर्यावरणासंबंधीचे जे मूलभूत संशोधन आहे हे केलं जातं. त्यामुळे झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेला याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला झाला ते म्हणजे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी. का महत्त्वाची आहे तर ही निसर्ग संवर्धन क्षेत्रात कार्य करणारी महत्त्वाची सर्वात पुरातन बिगर शासकीय संस्था. याच्यावर थोडंसं ट्रेस करणं गरजेचं आहे. स्थापना कुठं झाली तर मुंबईला झाली. कोणत्या वर्षी झाली? 1883 साली. याची येणारी 2 मासिकं, पहिलं आहे ते म्हणजे हॉर्नबिल, हे लोकप्रिय मासिक आहे राष्ट्रीय स्तरावर, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं मासिक म्हणजे जर्नल ऑफ नॅचरल हिस्ट्री. हे आतापर्यंत एवढं आपण पाहिलं होतं. आता आपल्याला काय पाहायचं तर इतर काही महत्त्वाच्या संस्था. त्याच्यामध्ये येतं सेंटर ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन. डेफिनेटली लक्षात ठेवा अहमदाबादचं. सेंटर ऑफ एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबादचं. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर सलीम अली सेंटर फॉर ऑर्नथॉलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री कोईम्बतूरला असलेलं. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून खूप महत्त्वाचं आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडून, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आशिया खंडातलं पहिलं मगर प्रजनन केंद्र कुठं उभारलेलं आहे तर ते मद्रासमध्ये उभारलेलं आहे. हाही पॉईंट परीक्षे दृष्टीने महत्त्वाचा आहे. आशिया खंडामध्ये उभारलेलं पहिलं मगर प्रजनन केंद्र किंवा संशोधन केंद्र मद्रासला आहे. क्रोकोडाईल बॅक ट्रस्ट असंही त्याला म्हटलं जातं. आणि इतर एक संस्थेमध्ये राहते ती म्हणजे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नवी दिल्लीमध्ये. तर ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवू शकता तुम्ही तर सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अहमदाबाद डेफिनेटली लक्षात ठेवा. सलीम अली लाहोर लक्षात राहू शकतो कोईम्बतूर. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे खूप महत्त्वाची संस्था आहे डेहराडूनला असलेली. वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेफिनेटली लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट. आणि शेवटचा पॉईंट होता तो म्हणजे आशिया खंडातलं पहिलं मगर प्रजनन केंद्र किंवा संशोधन केंद्र क्रोकोडाईल बॅक ट्रस्ट मद्रासला आहे. तर या लेसनमध्ये आपण काय कव्हर केले तर या लेसनमध्ये काही महत्त्वाच्या संस्था आहेत की ज्याच्यावर ट्रेस करणं गरजेचं आहे. ज्या संस्था भारतातल्या संस्था आहेत, काही आंतरराष्ट्रीय संस्था आहेत किंवा इतर संस्था आहेत, असं आपण वर्गीकरण करून याचा तुम्हाला उपयोग होईल अशा अनुषंगाने शॉर्ट बट स्वीट. आणि याचा उपयोग तुम्हाला रिव्हिजनसाठी होणार आहे. म्हणजे तुम्ही कमीत कमी काळामध्ये जेवढी जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकाल तर याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. आता हे जे लेसनची सिरीज आहे ह्याच्याबद्दल एक थोडंसं अपडेट द्यायची होती. लेसन जर तुम्हाला आवडत असतील ना तर नक्की लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सध्या रिस्पॉन्स तसा त्या प्रमाणात पाहिजे तसा मिळत नाही. रिस्पॉन्स जेवढा जास्त मिळेल तेवढा जास्तीत जास्त आपण लेसन अपलोड करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या काही डाऊट शंका असतील त्याही घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मटेरियल माझ्याकडून पोहोचवता येईल. तर एवढं मात्र नक्की करा. फक्त लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट द्या आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आणि आतापर्यंत जे सहकार्य केलं त्याबाबत धन्यवाद. थँक्यू. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण पर्यावरण नोट्स यातला पहिला भाग पाहणार आहोत. कारण याच्यामध्ये परीक्षेसाठी इम्पॉर्टंट टॉपिक पर्यावरणाचा जर बघितला तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला बरंचसं विचारलं जातं. तर त्यातले काही महत्त्वाचे फॅक्च्युअल पॉईंट किंवा डाटा आहे ना तर त्याच्यावर तुम्हाला फोकस करावा लागतो. तर तो आपण आजच्या लेसनमध्ये कव्हर करणार आहे. तुम्हाला ते लेसन संपल्यानंतर नक्की समजेल की किती फॅक्च्युअल आणि किती इम्पॉर्टंट तो डाटा होता. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकॉन दिसते त्याच्यावर क्लिक करा. म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे वन्य प्राणी संवर्धन प्रकल्प. आता हे सगळी यादीच इथं आहे. आता परीक्षेला काय होतं माहिती आहे का, जोड्या लावामध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. जोड्या लावामध्ये तर अ गटामध्ये कुठला प्रकल्प दिला जातो, गीर सिंह प्रकल्प, आणि ब गटामध्ये त्याचं इयर हे माहीत असणं गरजेचं आहे. तर हे क्रमानं आपण पाहूया. हंगुल प्रकल्प 1970, गीर सिंह प्रकल्प 1972, व्याघ्र प्रकल्प 1973, हे पहिले तीनचा, आणि मगरींचा प्रजनन प्रकल्प 1974. अशा चौघांचा पहिला गट तयार करणं गरजेचं करा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. तर हंगोल 70चा आहे, गीरसिंह 72चा, व्याघ्र 73चा आणि मगरींचा प्रजनन प्रकल्प हा 74चा. असा 4 जणांचा एक गट तयार करा. त्याच्यानंतर 70-74 नंतर डायरेक्ट 1987चा येतो गेंडा संवर्धन प्रकल्प, हत्ती प्रकल्प 1992चा येतो आणि रेड पांडा प्रकल्प 1996चा येतो. तर या तिघांचा एक गट करा म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. 70, 72, 73, 74 हंगोल, गीर सिंह, व्याघ्र आणि मगरींचा प्रजनन प्रकल्प असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गेंडा, त्यानंतर हत्ती,
आणि रेड पांडा 87, 92 आणि 96. हे 7च्या 7 प्रकल्प महत्वाचे आहेत. हे डेफिनेटली लक्षात ठेवा इयर वाईज. जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारला तर याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय ओझोन दिन किंवा इंटरनॅशनल डे फॉर प्रिझर्वेशन ऑफ द ओझोन लेयर. तर 16 सप्टेंबर महत्वाचा आहे का तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा 16 सप्टेंबर 1987 रोजी तो लागू झाला होता किंवा त्याच्यावर सह्या झाल्या होत्या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर. त्यामुळं या दिवसाचं स्मरण म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाची जी आमसभा आहे ना तर त्यांनी 1994 मध्ये म्हणजे 87 ला जरी त्या प्रोटोकॉलवर सह्या झाल्या असल्या तरी ओझोन दिवस हा 1994 पासून साजरा केला जातो 16 सप्टेंबर रोजी. दुसरं म्हणजे ठरवलं 94 ला परंतु ऍक्च्युअली तो सेलिब्रेट केला गेला पहिल्यांदा 1995 मध्ये. म्हणजे 16 सप्टेंबर 1987 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल त्याच्यावर सह्या झाल्या होत्या. 1994 रोजी असं ठरवलं की 16 सप्टेंबर हा ओझोन दिवस म्हणून सेलिब्रेट करायचं आणि 1995 ला पहिल्यांदा असा प्रकारचा दिवस साजरा करण्यात आला होता. तर UN इन्व्हायरमेंट या संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेष संस्थेकडून हा दिवस साजरा केला जातो. तर ह्या वर्षीची ओझोन दिवसाची थीम 2018ची जर बघितली कीप कूल अँड कॅरी ऑन ही होती आणि 2019 ची होती 32 इयर्स अँड हिलिंग ही काय होती 2019 ची थीम होती. तर तो हा एक पॉइंट आहे की जो जाता फक्त माहित असू द्या. आता ओझोन संबंधी आंतरराष्ट्रीय करार तर तो आहे व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन प्रोटेक्शन फॉर ओझोन लेअर. व्हिएन्नाचं कन्व्हेन्शन आहे. व्हिएन्ना कन्व्हेन्शन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द ओझोन लेअर हे कधी झालं होतं तर याचे सह्या झाल्या आहेत 22 मार्च 1985 रोजी. 22 मार्च 1985 मॉन्ट्रियल प्रोटोकॉल बाबतचा जो करार होता तर तो 16 सप्टेंबर 1987 याच्याबाबत होता. दोन्ही कराराला जागतिक मान्यता मिळाली अशी पहिल्याच करार होते हे दोन महत्वाचे. तर ते 16 सप्टेंबर 2009 ला मान्यता मिळाली. आता त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे 15 ऑक्टोबर 2016 याच्यामध्ये जी किगाली रवांडा येथे भरलेली परिषद होती ना तर त्याच्यामध्ये मॉन्ट्रियल मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली होती. ओझोन म्हणजे काय तर ओझोन म्हणजे हा एक ऑक्सिजनचाच एक प्रकार आहे. त्याचं रेणुसूत्र ऑक्सिजनचं रेणुसूत्र असतं O2. ओझोनचं रेणुसूत्र आहे O3. म्हणजे आपण जो ज्या ऑक्सिजनचा श्वास घेतो पृथ्वीवर जीवनासाठी ते आवश्यक आहे ते O2 आहे. परंतु ओझोन म्हणजे O3 येतं O3. तर O3 हे जरूर लक्षात ठेवा. आता O3 म्हणजे ओझोनचा भाग कुठल्या भागापर्यंत असतं आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हे जर तुम्ही बघितलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते 10 ते 40 किलोमीटर अंतरा एवढ्या उंचीपर्यंतच तुम्हाला ते पाहायला मिळतो. म्हणजे तो स्ट्रॅटोस्फिअर या लेअरमध्ये तुम्हाला ओझोनचं पाहायला मिळेल. तर सर्व ओझोनपैकी स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जवळजवळ 90% ओझोन समाविष्ट असतो. किती असतो 90%. तर हा एक 2-3 पॉईंट होते ते फक्त माहित असू द्या. त्याच्यानंतर भारतातली 10 सर्वात मोठी राष्ट्रीय उद्याने त्याच्यामध्ये हेमिस नॅशनल पार्क जे जम्मू काश्मीरमध्ये येतं 4400 किलोमीटर स्क्वेअर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. त्यामुळे सगळ्यात मोठं ते हेमिस येतं. त्यानंतर डेझर्ट नॅशनल पार्क राजस्थानमध्ये येतं. गंगोत्री नॅशनल पार्क हे उत्तराखंडमध्ये 3ऱ्या क्रमांकावर. त्याच्यानंतर ममदाफा नॅशनल पार्क हे जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये येतं. त्याच्यानंतर कांचनजोंगा नॅशनल पार्क सिक्कीम. गुरु घासीदास नॅशनल पार्क संजय तर ते छत्तीसगडमध्ये येतं. गिर फॉरेस्ट जे नॅशनल पार्क आहे गुजरातमध्ये येतं. सुंदरबन पश्चिम बंगाल. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे सगळ्यात पहिलं असणार भारतातील पहिलं हे लक्षात असू द्या. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंडमध्ये येतं. त्यानंतर इंद्रावती नॅशनल पार्क छत्तीसगडमध्ये हे त्याचे क्रम आहेत. हे फक्त माहित असू द्या. फक्त हिमिस नॅशनल पार्क जम्मू काश्मीरचं मोठं आहे. त्याच्यानंतर पुढचा येतो वर्ल्ड टायगर डे. वर्ल्ड टायगर डे किंवा त्याला आपण जागतिक व्याघ्र दिन असं म्हणतो. जागतिक व्याघ्र दिन कधी सेलिब्रेट केला जातो तर तो 29 जुलैला सेलिब्रेट केला जातो. म्हणजे वाघांचं अस्तित्व असण्यासाठी जी बैठक रशियामध्ये पार पडली होती कधी 2010 मध्ये रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी ही बैठक झाली होती. तेव्हा हा दिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं. 2022 पर्यंत टार्गेट काय ठेवण्यात आलेलं आहे वर्ल्डमध्ये तर जागतिक पातळीवर सध्या जे वाघांची संख्या आहे ती दुप्पट करण्याचं लक्ष त्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. तर हे व्याघ्र प्रकल्पाबाबत बऱ्याचशा गोष्टी आहेत ते माहीत असू द्या. महाराष्ट्रातले व्याघ्र प्रकल्प ताडोबा, अंधेरी, पेंच, बोर, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री, मेळघाट असं तुम्ही. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन 2018 मध्ये ते प्रकाशित करण्यात आलं होतं. तर त्याच्यानुसार काय आलेले अहवाल त्यातलं पहिलं म्हणजे जगातले 70% वाघ जर बघितले तर एकट्या भारतामध्येच तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे 2967 वाघ होते 2018 मध्ये. व्याघ्र संरक्षणासाठी प्रोजेक्ट टायगर कधीपासून केला जातो तर 1973 पासून आणि नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी असे उपक्रम सुद्धा केलेले आहेत. मध्य प्रदेशमध्ये वाघांची संख्या जास्त आहे.
आता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हे 29 जुलैला सेलिब्रेट केला जातो किंवा त्याला जागतिक व्याघ्र दिन असे म्हटलं जातं. स्थापना कधीच्या तर 2010ला रशियामधला सेंट पीटर्सबर्ग इथली जी शिखर परिषद झाली होती त्या शिखर परिषदेमध्ये हे स्थापन करण्यात आले आणि तेव्हा ठरवलं होतं की 2020 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करायची. का महत्वाचं आहे तर सध्या 2020 आलेला आहे, वाघांची संख्या दुप्पट झाली की नाही याच्यासाठी तो डेडलाईन आहे. त्यामुळं हा पॉईंट जरूर लक्षात ठेवा. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो. त्याच्यानंतर पुढचा येतो तो जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन 1974 पासून सेलिब्रेट केला जातोय. 2019 ची थीम होती बीट एअर पोल्युशन. 18 होती बीट प्लास्टिक पोल्युशन. 2018चा होस्ट देश होता भारत. 2019चा होस्ट देश आहे चीन. हे लक्षात ठेवा. जागतिक पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिनाची स्थापना 5 जून 1972ला स्टॉकहोम परिषद झाली तिथंच आणि UNEP इथं स्थापन झालेलं आहे या परिषदेमधून. UNEP म्हणजे काय? युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम. तर हा एक प्रोग्राम आहे की जो सुरू करण्यात आलेला होता एन्व्हायरमेंटच्या संदर्भातला स्टॉकहोमला झालेल्या परिषदेमधून 5 जून 1972 जी परिषद झाली होती तिथून. तर 5 जूनला हा झालेला आहे हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर हाच पॉईंट युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम 5 जून 1972 याचं मुख्यालय कुठे आहे तर नैरोबी केनियाला आहे. सध्या प्रमुख आहेत अँगर अँडरसन. चेंज झालेत का एकदा पाहून घ्या, तो एक लक्षात असू द्या, बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे बेसल कन्व्हेन्शन. बेसल कन्व्हेन्शन कशासाठी आहे? जे घातक टाकाऊ पदार्थ आहेत तर यांच्या संक्रमण सीमा चळवळीच्या नियंत्रणावरचा एक करार म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे बेसल कन्व्हेन्शन. बेसल कन्व्हेन्शन आता याबाबतची परिषद जी होती तर स्वित्झर्लंडच्या बेसल या शहरामध्ये पार पडलेली होती 22 मार्च 1989 रोजी. ते लागू करण्यात आले 1992 रोजी. म्हणजे अशा प्रकारचे एक आंतरराष्ट्रीय संधी किंवा आपण काय म्हणतो एक करार आहे, ट्रिटी आहे की जी देशाच्या दरम्यान घातक कचऱ्याच्या ज्या हालचाली कमी करण्यासाठी सुचवते. अशा प्रकारे सुद्धा करार झालेला आहे. 1980च्या दशकामध्ये जर तुम्ही बघितलं तर आफ्रिका आणि इतर विकसनशील देशांनी विषारी टाकाऊ पदार्थाची साठवणूक शोधून काढल्यानंतर त्याला प्रतिसाद म्हणून हा अधिवेशनामध्ये हे तयार झालेलं आहे. तर हे एक महत्वाचं बेसल कन्व्हेन्शन आहे. तर हे सुद्धा आपण या लेसन मध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे या लेसन मध्ये बरेचसे असे महत्वाचे पॉईंट आहेत की जे आपण कव्हर केलेत की जे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा टॉपिक तर हा आहे. मी तुम्हाला सांगतो की हे तोंडपाठ असणंच गरजेचं आहे. हंगुल प्रकल्प म्हणलं की 1970 आलं पाहिजे. गिरसिंह प्रकल्प 1972, व्याघ्र प्रकल्प 1973, मगरींचा प्रजनन प्रकल्प 1974. हे 4 तर लक्षात ठेवा. गेंडा संवर्धन प्रकल्प 1987, हत्ती प्रकल्प 1992 आणि रेड पांडा प्रकल्प 1996. हे पॉईंट ना अतिशय म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट आहे. परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ओझोनचं बी लक्षात ठेवा. मॉन्ट्रियल करार कधीचा, ओझोन दिवस का सेलिब्रेट केला जातो 16 सप्टेंबरला, त्याचे थीम काय आहेत यावर्षी चर्चेत आलेला पॉईंट, तर तो एक असू द्या माहीत. तर त्याच्यानंतर ते पॉईंट नंतर राष्ट्रीय उद्यानामध्ये फक्त हेमिस नॅशनल पार्क याच्यावर थोडंसं फोकस असू द्या. जागतिक व्याघ्र दिन जो 29 जुलैला केला जातो तो सुद्धा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे या वर्षीचा. तर त्याच्यामधले फक्त ओझरता कव्हर केला आणि जागतिक पर्यावरण दिन कारण बीट एअर पोल्युशन आणि यावर्षीचा होस्ट देश होता तो चीन होता. हेही लक्षात असू द्या. आणि याच्याबाबतचं UNEP वगैरे आपण थोडंसं डिस्कस केलंय, थोडंसं त्याच्यावरचं अनालिसिस केलंय. परंतु या लेसनमध्ये असाच फॅक्च्युअल डाटा आहे की नोट्स टाईपमध्ये कव्हर केले. हे लेसन तुम्हाला आय थिंक आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा चॅनलला. तुम्ही अजूनही चॅनलला व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण फॉरेस्ट रिपोर्ट 2019चा किंवा वन अहवाल 2019चा तो पाहणार आहोत. परीक्षेसाठी इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. तर या टॉपिकमध्ये आपण या डिटेलमध्ये कव्हर करणार. याचा उपयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा त्यानंतर होणारी कोणत्याही परीक्षेसाठी उपयुक्त ठरू शकेल. तर हे लेसनला आपण आज सुरुवात करतोय. तर फॉरेस्ट रिपोर्टमध्ये पहिलं महत्त्वाची टॅगलाईन किंवा त्याची हेडिंग आपण काय म्हणू शकतो? भारताच्या एकूण वन वृक्ष आच्छादन क्षेत्राच्या आच्छादन जे आहे क्षेत्र हे भौगोलिक क्षेत्राच्या किती झाले तर 24.56% झालेलं आहे. हे लक्षात घ्या. वन वृक्ष आच्छादन हे जे भौगोलिक क्षेत्राच्या किती झाले 24.56% झालेलं आहे. आणि हा जो रिपोर्ट आहे याचं अहवालाचं प्रकाशन कोणी केलं? केंद्रीय पर्यावरण व वन व हवामान बदल मंत्री जे आहेत प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते याचं प्रकाशन करण्यात आलेलं होतं. दुसरं एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो अहवाल आहे ना तर हा द्वैवार्षिक अहवाल आहे. म्हणजे दर 2 वर्षांनी या अहवालाचा अहवाल रिपोर्ट दिला जातो किंवा रिपोर्ट पब्लिश केला जातो. 2017 साली याच्या अगोदरचा अहवाल प्रकाशित झाला होता.
हा अहवाल कोणी प्रकाशित केलाय तर भारतीय वन सर्वेक्षण यांनी प्रकाशित केलेला आहे, तर हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये महत्त्वाचा आढावा घेण्यात आलाय. त्याच्याबद्दल हिस्ट्री जर पाहिली तुम्ही तर अशा प्रकारचा वन अहवाल आपण केव्हापासून देतोय तर 1987 सालापासून भारतामध्ये अशा प्रकारचा अहवालाचं प्रकाशन होते आणि हा आतापर्यंतचा 16वा अहवाल आहे. या अहवालामधून महत्त्वाचं काय आहे तर एक जे वन आच्छादन आहे याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता सध्याच्या आकडेवारीनुसार जर आपण त्याची एक गणना केली तर दाट, मध्यम आणि विरळ असे 3 जंगलाचे प्रकार आहेत आणि या तिन्ही जंगलांच्या प्रकारामध्ये 2017 पेक्षा 2019 मध्ये वाढ झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे भारताचं वन आणि वृक्ष आच्छादन आहे ना, देशाच्या भौगोलिक क्षेत्राचे किती म्हटलं आपण 24.56%, हे लक्षात राहू द्या. मग आता देशाचं एकूण वन वृक्ष आच्छादन जे आहे तर ते एकूण किती आहे तर ते 80.73 दशलक्ष हेक्टर सुमारे असा शब्द आहे. हा सुमारे 80.72 समथिंग काहीतरी आहे, ते 73 कन्सिडर केलं जातं. त्यामुळं देशातलं एकूण वन वृक्ष आच्छादन किती आहे तर 80.73 दशलक्ष हेक्टर सुमारे असा शब्द वापरला जातो, एवढा आहे. मग 2017च्या तुलनेमध्ये काय वाढ झाली आहे का तर हो, 2017च्या तुलनेमध्ये एकूण वन आणि वृक्ष आच्छादनामध्ये कितीनं वाढ झाली तर 5188 चौरस किलोमीटर. कितीची वाढ आहे 5188 चौरस किलोमीटर वन आणि वृक्ष आच्छादन. यापैकी वन आच्छादन किती आहे तर वन आच्छादन आहे 3976 चौरस किलोमीटर आणि वृक्ष आच्छादन फक्त 122 चौरस किलोमीटर एवढे झालेले. म्हणजे वन आणि वृक्ष आच्छादन वेगळं, वन आच्छादन वेगळं. आता कंपॅरिझन करताना वन आच्छादनाचं एकूण भौगोलिक क्षेत्राशी कंपॅरिझन केलं जातं किंवा वृक्ष आच्छादनाचं एकूण भौगोलिक क्षेत्राशी कंपॅरिझन केलं जातं. परंतु आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय, वन आणि वृक्ष आच्छादन असा शब्द वापरला जातो. देशातील एकूण वन आणि वृक्ष आच्छादन दोन्हीही किती आहे तर 80.73 दशलक्ष हेक्टर आणि ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 24.56% आहे. आता दुसरा पॉईंट होतो या अहवालामधून आलेल्या काही महत्त्वाच्या बाबी. तर त्या बाबीमध्ये कोणती अशी राज्य आहेत की ती पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहेत तर पहिल्यांदा राहिले कर्नाटक, 1 नंबरला राहिले आहे की ज्या राज्यामध्ये वन क्षेत्राच्या आघाडीवर आहे. कर्नाटक पहिलं येतं. 2 नंबरला येतं आंध्र प्रदेश, 3 नंबरला येतं केरळ, 4 नंबरला येतं जम्मू काश्मीर आणि 5 नंबरला येतं हिमाचल. ही जी राज्य आहेत ना तर ही कशासाठी वन आणि वृक्ष क्षेत्राच्या वाढीमध्ये ना आघाडीवर राहिलेली आहेत या रिपोर्टमधून. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश हे पहिले 5 क्रमांक. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर आणि हिमाचल. सगळ्यात कमी की कोणत्या राज्यामध्ये वन क्षेत्रामध्ये घट झाली तर त्याच्यामध्ये पहिला क्रमांक राहतो मणिपूर. मणिपूरमध्ये झालेली घट ही सर्वाधिक आहे. अरुणाचल प्रदेश 2 नंबरला राहतो, त्यानंतर मिझोराम 3 नंबरला, मेघालय 4 नंबरला आणि नागालँड 5 नंबरला हा क्रम राहतो. म्हणजे वाढ झालेली सगळ्यात जास्त वाढ ही कर्नाटकात आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही पहिली 5 राज्य आहेत की ज्यांच्यामध्ये वाढ झाली वन आणि वनक्षेत्राच्या गोष्टीमध्ये. परंतु घट कोणामध्ये झाले तर मणिपूर सगळ्यात जास्त घट आहे. 2 नंबरची घट अरुणाचल प्रदेश, 3 नंबरची मिझोराम, 4 नंबरची मेघालय आणि 5 नंबरची नागालँड असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर देशाच्या क्षेत्रफळाचा जर तुम्ही विचार केला तर पहिल्या क्रमांकावर कोण आहे, दुसऱ्या कोण आहे, तिसऱ्या कोण आहे, चौथ्या कोण आहे हे आपण पाहणारच आहोत खाली. तर सगळ्यात जास्त वन आच्छादन आता देशामध्ये सर्वाधिक जास्त कोणत्या राज्याचं आहे तर ते मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशमध्ये वन आच्छादन पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये यावर्षी थोडीशी घट जरी झाली असली तरी अरुणाचल प्रदेशमधलं जे वन आच्छादनाचं क्षेत्र आहे ना ते सर्वाधिक जास्त आहे. त्याच्यानंतर छत्तीसगड, ओडिशा आणि 5वा क्रमांक लागतो तो महाराष्ट्राचा. परीक्षेसाठी ना हा क्रमांकच विचारला जाऊ शकतो. मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र अशी पहिली 5 क्रम लागतात. किंवा याच्या ट्रिक जर करायची झाली तर एमपीची अरू गडावर गेली ओम सोबत असंही तुम्ही करू शकता जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. कसं एमपी म्हणजे मध्य प्रदेश, एमपीची कोण अरू गडावर गेली म्हणजे छत्तीसगडावर गेली कोणासोबत ओम सोबत, ओडिशा आणि महाराष्ट्र असं लक्षात ठेवू शकता. एमपीची अरू गडावर गेली ओम सोबत असं लक्षात ठेवलं तरी तुम्ही देशाच्या क्षेत्रफळाचा विचार करता वन आच्छादनातील पहिले 5 राज्य कोणती तर ते लक्षात ठेवू शकता. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे खारफुटीची जंगलं, त्याला मँग्रोव्ह वने असंही म्हटलं जातं. मँग्रोव्ह वने तर एक खारफुटीच्या वनाचं काय असतं तर समुद्राचं पर्यावरण सांभाळणारी वन आहेत. आता याच्यामध्ये एकूण झालेली वाढ ही 54 चौरस किलोमीटरची वाढ आहे. खारफुटीच्या वनामध्ये झालेली वाढ किती आहे 54 चौरस किलोमीटर वाढ. आणि याच्यामध्ये पहिलं राज्य येतं ते गुजरात. गुजरातमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्र आहे, ओडिशा आहे. तर याच्यामध्ये झालेलं
लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर देशामध्ये बांबू आच्छादित क्षेत्राचं जर बघितलं तर ते 16 दशलक्ष हेक्टर एवढं क्षेत्र आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जंगलातला पाणथळ भाग पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि याच्यानुसार किती पाणथळ जागा आहेत देशामध्ये तर 62,466 एवढ्या जागा त्या देशामध्ये आहे. आणखी काही गोष्ट सांगायचं झालं तर एक कार्बनचा पॉईंट महत्त्वाचा आहे की जो राज्यसेवा प्रिलिमसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो. भारताच्या जंगलात कार्बनचा साठा किती आहे तर 7124.6 दशलक्ष टन. 7124.6 दशलक्ष टन एवढा जवळपास कार्बनचा साठा आहे आणि 2 वर्षामध्ये झालेली वाढ ही 42.6 दशलक्ष टन एवढी आहे. म्हणजे मागच्या 2017 पासून कंपॅरिझन केलं असता 42.6 दशलक्ष टन एवढं कार्बनच्या साठ्यामध्ये वाढ झालेली आहे. दुसरं म्हणजे सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो तर भारताचा क्रमांक 3रा लागतो. जर तुम्हाला माहित असेल तर सर्वाधिक जास्त कार्बन उत्सर्जन करणारा पहिला देश कोणता, दुसरा देश कोणता, जरूर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी ते इम्पॉर्टंट आहे. कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. वनेत्तर क्षेत्राबाबत आणखी एक ॲनालिसिस जर केलं, वनेत्तर क्षेत्राबाबत जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र वृक्षाच्छादनामध्ये वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर लागते. राज्याच्या वन आच्छादनात सुद्धा 96 चौरस किलोमीटरची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही महाराष्ट्राचं पॉईंट आहे. दुसरं महाराष्ट्राच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे वनेत्तर क्षेत्र जर बघितलं तर 2017च्या तुलनेमध्ये 9,800 चौरस किलोमीटरहून वाढून ते किती झाले तर ते 10,806 चौरस किलोमीटर इतके झाले. म्हणजे वनेत्तर क्षेत्रातील वृक्षाच्छादनामध्ये 975 चौरस किलोमीटर एवढी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची वाढ आहे. 9,831 वरून 10,806 म्हणजे 975च्या जवळपास एवढी त्याची वाढ आहे. आता त्याचं थोडंसं आपण ॲनालिसिस केलं. परीक्षेसाठी काय क्रम जर विचारला तर देशातलं सर्वाधिक वनक्षेत्र असणारी पहिली 5 राज्य कोणती तर पहिलं येतं मध्य प्रदेश, दुसरं येतं अरुणा, तिसरं येतं छत्तीसगड, चौथं येतं ओडिशा आणि 5वं येतं महाराष्ट्र. डेफिनेटली महत्त्वाचं याच्यावर तुम्हाला एक प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. लक्षात कसं ठेवायचं, एमपीची अरुणा गडावर गेली ओमसोबत. एमपीची अरुणा एमपी म्हणजे मध्य प्रदेश, अरुणा म्हणजे अरुणाचल प्रदेश, गडावर गेली गड छत्तीसगड, ओम सोबत म्हणजे ओडिशा, ओ म्हणजे ओडिशा, म म्हणजे महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो 5वा क्रमांक लागतोय. हेही इथं ध्यानात घ्या. म्हणजे एमपीची अरुणा गडावर गेली ओम सोबत देशातलं सर्वाधिक वनक्षेत्र असलेली पहिली 5 राज्य तुम्ही लक्षात ठेवू शकता. परीक्षेसाठी हा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर खारफुटी वनामध्ये झालेली वाढ, सर्वाधिक वाढ झालेली राज्य तर ते तुम्ही बघताना ना फक्त याचा क्रम लक्षात ठेवा. खारफुटीची किती क्षेत्र आहे, किती वाढ झाली हे पाहण्यापेक्षा याचा पहिला 3 क्रमांक कुठल्या ह्याच्या लागतात तेवढं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गुजरातमध्ये 37 चौरस किलोमीटरची वाढ आहे, महाराष्ट्रात 16 आणि ओडिशामध्ये 8. हा पहिला 3 खारफुटी वनामध्ये सर्वाधिक वाढ झालेली राज्य आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक खारफुटी वनं असलेली भारतातील पहिली 4 राज्य कोणती तर त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त खारफुटी वनं तुम्हाला कुठं पाहायला मिळतात ओव्हरऑल क्षेत्रापैकी तर ते पाहायला मिळतं पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये खारफुटी वनं सर्वाधिक जास्त आहेत. दुसरा क्रमांक हा गुजरातचा आहे, तिसरा येतो आंध्र प्रदेशचा आणि 4था क्रमांक येतो महाराष्ट्राचा. म्हणजे खारफुटी वनामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर येतो 4थ्या क्रमांकावर येतो. आणि महाराष्ट्र कशामध्ये 5व्या क्रमांकावर येतो देशातल्या सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये महाराष्ट्र 5व्या क्रमांकावर येतो. म्हणजे देशातील सर्वाधिक वनक्षेत्र 5वं, खारफुटी वन 4थं. हे दोन्ही गोष्टी महाराष्ट्राच्या बाबतीत नक्की लक्षात ठेवा. सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेशमध्ये येतं, खारफुटी वन सगळ्यात जास्त पश्चिम बंगालमध्ये येतं. तर फॉरेस्ट रिपोर्ट जो आलेला आहे 2019चा त्याच्यामध्ये एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिथं थोडंसं इथं ॲनालिसिस करताना एक गोष्ट माझ्या नजरेस आली ती म्हणजे 54 चौरस किलोमीटरनं खरं वाढ झाली आहे की नाही एकदा इथं कन्फर्म करा. कारण हे तर बरोबर आहे मी सांगू शकतो. गुजरात राज्यामध्ये 37 चौरस किलोमीटरची वाढ आहे, महाराष्ट्रात 16 आणि ओडिशामध्ये 8 खारफुटीचे जंगल. मग हे जर 37 आणि 16 43 53 आणि 61 होते, इथं 64 असायला हवं. 54 झाले माझ्याकडून. एकदा इथं हा एक पॉईंट कन्फर्म करा नक्की, नाहीतर एवढा पॉईंट स्किप करून बाकीचे पॉईंट बरोबर आहेत. कारण गुजरातमध्ये 37 आहे, महाराष्ट्र 16 आणि ओडिशा 8 हे तर डेफिनेटली बरोबर आहे. फक्त एवढा पॉईंट आहे ना तेवढा स्किप करा आणि जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.